नमस्कार, मी प्राध्यापक रविचंद्र, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा. आज आपण व्यवसाय व्यवस्थापन या ग्रुपमधील व्यवस्थापन आणि संघटन विकास या विषयावर चर्चा करणार आहोत. या भागात आपण व्यवस्थापन म्हणजे काय हे प्रस्तावना, व्याख्या आणि वैशिष्ट्ये या आधारे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट. दैनंदिन जीवनात मॅनेजमेंट अथवा व्यवस्थापन हा शब्द व्यापक रूपात वापरला जातो. दोन किंवा अधिक लोक सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेथे एकत्र येतात तेथे व्यवस्थापन आवश्यक असते. व्यवस्थापन केवळ व्यावसायिक संस्थांमध्येच नाही तर सरकारी संस्था, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट इत्यादी अव्यावसायिक संस्थांमध्ये देखील आवश्यक आहे. व्यवस्थापन हा आधुनिक संस्थेचा विशेष अवयव मानला जातो. आज सर्व प्रकारच्या व्यावसायिक संघटनांमध्ये व्यवस्थापनाची गरज आहे. उदाहरणार्थ खाजगी, सहकारी आणि सरकारी संस्था प्रत्येक ठिकाणी कामाच्या, व्यवसायाच्या निमित्ताने विविध लोक एकत्र येतात त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी व व्यवसायाची पूर्वनियोजित उद्दिष्टे पार पाडण्यासाठी व्यवस्थापनाशिवाय आज पर्याय नाही. व्यवसायातील व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली इतर सर्व कर्मचारी काम करत असतात. त्यांचे मार्गदर्शन, प्रेरणा या बाबी त्यांची कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यास कारणीभूत ठरतात. त्यांचा परिणाम व्यवसायाची कार्यक्षमता वाढणे, नफ्यामध्ये वाढ होणे इत्यादींमध्ये होतो. व्यवसायांप्रमाणेच ज्या देशामध्ये व्यवस्थापनाचा विकास झालेला आहे ते देश आज औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या अंगभूत कौशल्यांना विकसित करणे, साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करणे यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे. व्यवस्थापन व्याख्या. व्यवस्थापन म्हणजे काय हे आपण काही व्याख्यांच्या आधारे समजून घेऊया. Definition. According to Mary Parker Follett, management is the art of getting things done through people. मेरी पार्कर फोलेटच्या मते व्यवस्थापन म्हणजे लोकांकडून गोष्टी घडवून आणण्याची कला होय. According to Henry Fair, to manage is to forecast and to plan, to organize, to command, to coordinate and to control. हेनरी फेओलच्या मते पूर्वानुमान करणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण करणे म्हणजे व्यवस्थापन होय. According to Peter Drucker, management is a multi-purpose organ that manages business and manages managers and manages workers and work. पीटर ड्रकरच्या मते व्यवस्थापन हा व्यवसाय, व्यवस्थापक, कर्मचारी आणि कामाचे व्यवस्थापन करणारा एक बहुउद्देशीय अवयव आहे. According to George Terry, management is a distinct process consisting of planning, organizing, actuating and controlling, performed to determine and accomplish stated objectives by the human beings and other resources. जॉर्ज टेरीच्या मते व्यवस्थापन ही एक मनुष्यबळ आणि इतर संसाधनाच्या मदतीने उद्दिष्टे निर्धारित करणे आणि ती साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, कार्यवाही आणि नियंत्रण यांचा समावेश असलेली वेगळी अथवा भिन्न अथवा सुस्पष्ट अशी प्रक्रिया आहे. आपण आतापर्यंत मेरी पार्कर फॉलेट, हेनरी फेओल, पीटर ड्रकर आणि जॉर्ज टेरी यांनी दिलेल्या व्याख्या इंग्रजी आणि मराठीमधून पाहिल्या आहेत. आता आपण व्यवस्थापन ही संकल्पना अधिक सविस्तरपणे समजून घेऊया. यासाठी व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये काय आहेत याची माहिती घेऊया. व्यवस्थापन वैशिष्ट्ये. क्रमांक 1.
व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. व्यवस्थापकांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये काही कार्ये करावी लागतात. व्यवस्थापन ही नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण इत्यादी कार्ये करण्याची प्रक्रिया आहे. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापकांना उपक्रमांची आखणी करणे आणि उपक्रमांसाठी आवश्यक संसाधने आयोजित करणे, अधीनस्थांना अथवा कनिष्ठांना निर्देशित करणे आणि शेवटी अधीनस्थांच्या क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवणे इत्यादी कार्ये करावी लागतात. दुसरं वैशिष्ट्य, व्यवस्थापन हे सातत्यपूर्ण कार्य आहे. व्यवस्थापन प्रक्रिया व्यवसाय स्थापनेपासून सुरू होते आणि व्यवसायाच्या समाप्तीपर्यंत सुरू राहते. संघटनेच्या दैनंदिन कामकाजासाठी व्यवस्थापन आवश्यक असते. ही एक सतत चालणारी अशी प्रक्रिया आहे. जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात राहतो तोपर्यंत हे कार्य चालू राहते. तिसरं वैशिष्ट्य, व्यवस्थापनासाठी समूह प्रयत्न आवश्यक असतात. व्यवस्थापनासाठी संघटनेत काम करणाऱ्या सर्व लोकांकडून सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते. सामायिक संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे एक सांघिक कार्य असते. त्यामुळे यात मानवी प्रयत्नांना सामान्य उद्दिष्टांच्या प्राप्तीकडे निर्देशित करण्यासाठी सामूहिक वर्तनाच्या अभ्यासाचा समावेश यात होतो. पुढचं वैशिष्ट्य, व्यवस्थापन उद्दिष्ट अथवा ध्येय केंद्री असते. व्यवस्थापनात लक्ष्य म्हणजे टार्गेट आणि परिणाम म्हणजे रिझल्ट महत्त्वाचे असतात. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापन उपक्रम राबविले जातात. उत्तम परिणामांसाठी कृतींची आवश्यकता असते. परिणाम उच्च उत्पादकता, संसाधनाचा इष्टतम वापर, प्रेरित कर्मचारी इत्यादी याप्रमाणे काही असू शकतो. पुढचं वैशिष्ट्य, व्यवस्थापन हे सर्वव्यापी असते. व्यवस्थापनाची संकल्पना सर्वव्यापी असते, म्हणजेच त्याचा सर्व ठिकाणी वापर होतो. त्याचा वापर व्यावसायिक तसेच शैक्षणिक संस्था, धर्मादाय संस्था इत्यादी सारख्या अव्यावसायिक संस्थांमध्ये देखील होतो. व्यवस्थापनाची तत्वे संघटनेतील सर्व स्तरावर, विभागांमध्ये, कर्मचाऱ्यांवर लागू होतात. व्यवस्थापन हे अमूर्त, अदृश्य अथवा भासमान असते. व्यवस्थापन क्रियाकलाप दृश्यमान नाही. एखादा व्यवस्थापन पाहू शकत नाही, परंतु व्यवस्थापनाची उपस्थिती अथवा अस्तित्व अनुभवू शकतो. व्यवस्थापनाचा प्रभाव उच्चतम नफा, संस्थेतील एकता, संस्थेची प्रतिमा इत्यादी स्वरूपात प्रतिबिंबित होते. व्यवस्थापन हे त्याच्या मालकीपेक्षा वेगळे किंवा मालकी संकल्पनेपेक्षा भिन्न संकल्पना आहे. व्यवस्थापन आणि मालकी समान असणे आवश्यक नाही. मोठ्या संस्थांमध्ये भागधारक मालक असतात आणि व्यवस्थापक व्यवस्थापन कार्य करतात. व्यवस्थापन गतिमान आहे. व्यवस्थापनास सर्जनशीलता आणि नवीनता आवश्यक असते. व्यवस्थापकांना नवीन उत्पादने, नवीन खर्च प्रभावी प्रक्रिया, नवीन कल्पना इत्यादी सादर करणे आवश्यक असते. गतिमान आणि सर्जनशील व्यवस्थापक संस्थेत यश आणतात. व्यवस्थापन सुस्थापित तत्वांचे पालन करतो. व्यवस्थापनाची कार्ये करताना व्यवस्थापकांना प्रस्थापित तत्वांचे पालन करावे लागते. ही तत्वे म्हणजे कामाची विभागणी, आदेशातील एकवाक्यता, निर्देशनातील एकवाक्यता, शिस्त इत्यादी होय. व्यवस्थापन ही एक कला आहे. व्यवस्थापन ही एक कला आहे कारण त्यात लोकांच्या माध्यमातून कार्य पूर्ण करण्याचा समावेश होतो. कला ही जन्मजात प्रतिभा आहे आणि त्यात कौशल्यांची आवश्यकता असते. कलाकार म्हणून व्यवस्थापक सर्जनशील असणे आवश्यक असते आणि संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने लोकांद्वारे कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे कौशल्य असणे आवश्यक असते. व्यवस्थापन हे एक विज्ञान आहे. व्यवस्थापन हे एक विज्ञान आहे कारण ते सर्वव्यापी लागू असलेल्या अशा स्थापित तत्वांचे पालन करते.
व्यवस्थापन हे एक सामाजिक विज्ञान आहे, कारण त्याचा संबंध लोकांशी येतो. व्यवस्थापनात व्यावसायिक दृष्टिकोनांचे पालन होते. आधुनिक व्यवस्थापकांना व्यावसायिक दृष्टिकोन वापरावा लागतो. व्यावसायिक दृष्टिकोन असलेले व्यवस्थापक अधिकार प्रदान करतात, निर्णय घेताना अधीनस्थांचा अथवा कनिष्ठांचा समावेश करतात, अधीनस्थांकडून सूचना मागवतात, इत्यादी प्रकारे व्यवस्थापन हे व्यावसायिक दृष्टिकोनाचं पालन करत असते. व्यवस्थापनाला संगणकाचे सहाय्य प्राप्त होते, परंतु संगणक व्यवस्थापनाची जागा घेऊ शकत नाही. संगणक व्यवस्थापकाला पुनर्स्थित करू शकत नाही. व्यवस्थापकांची प्रतिभा, कौशल्य, सर्जनशीलता आणि अनुभव संगणकात उपलब्ध नसतात, परंतु संगणकीकृत डेटा अथवा माहिती व्यवस्थापकांना द्रुत अथवा जलद निर्णय घेण्यात नक्कीच मदत करते. व्यवस्थापन ही एकात्मिक प्रक्रिया आहे. व्यवस्थापन ही 6M अथवा 6M याची प्रक्रिया मानली जाते. 6M मध्ये मनुष्यबळ, कच्चा माल, यंत्रसामुग्री, पैसा, पद्धत, बाजारपेठ यांचा समावेश असतो. म्हणजेच मेन, मनी, मशीन, मटेरियल, मार्केट आणि मेथड या 5M चा समावेश होतो. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापकांना ही सर्व संसाधने प्रभावीपणे एकत्र करणे आवश्यक असते. व्यवस्थापन परिस्थितीजन्य असते. व्यवस्थापनाचे निर्णय परिस्थितीनुसार वेगवेगळे असतात. व्यवसाय पर्यावरणीय बदलांच्या अधीन असते. व्यवस्थापकांना त्यांच्या निर्णयांमध्ये आवश्यक बदल करून या बदलांना प्रतिसाद देणे आवश्यक असते. सर्व परिस्थितींमध्ये व्यवस्थापक एकसमान निर्णयाचे अनुसरण करू शकत नाहीत. आतापर्यंत आपण एकूण 15 व्यवस्थापन वैशिष्ट्ये पाहिली आहेत. ही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे: व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. व्यवस्थापनात सातत्यपूर्ण कार्य केले जाते. व्यवस्थापन हे समूह कार्य आहे. व्यवस्थापन ध्येयकेंद्री असते. व्यवस्थापन सर्वव्यापी आहे. व्यवस्थापन अदृश्य अथवा अमूर्त अथवा भासमान असते. व्यवस्थापन ही संकल्पना मालकी संकल्पनेपेक्षा भिन्न असते. व्यवस्थापन गतिमान असते. व्यवस्थापनात सुस्थापित तत्वांचे पालन केले जाते. व्यवस्थापन एक कला आहे. व्यवस्थापन एक विज्ञान आहे. व्यवस्थापनात व्यावसायिक दृष्टिकोनाचा वापर केला जातो. व्यवस्थापनामध्ये संगणकाची मदत घेता येते, मात्र संगणक व्यवस्थापनाची जागा घेऊ शकत नाही. व्यवस्थापन ही एकात्मिक प्रक्रिया आहे आणि व्यवस्थापन हे परिस्थितीजन्य असते. व्यवस्थापन एक विज्ञान, एक कला आणि एक पेशा. व्यवस्थापनाचे स्तर, व्यवस्थापकीय कौशल्ये हे आपण पाहूया पुढील भागात. धन्यवाद.